नमस्कार मित्रांनो, एम आर नर्सिंग भाषण मित्र या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. भारत आणि पाकिस्तानाची फाळणीविषयी माहिती घेणार आहोत. 1947 सालीच हे वर्ष भारतीय इतिहासात फार महत्त्वाचं ठरलं, कारण या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण त्याच वेळी भारताची फाळणी होऊन पाकिस्तान नावाचा नवीन देश निर्माण झाला. फाळणी म्हणजे काय? तर भारत दोन भागात विभागला गेला. पाकिस्तान हा मुस्लिम बहुल देश म्हणून बनवण्यात आला, तर भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून उभारण्यात आला. फाळणी का झाली? अनेक वर्ष ब्रिटिश राजवटीने फोडा आणि राज्य करा ही नीती राबवली. त्यामुळेच हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भेदभाव वाढू लागला. मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानाची मागणी केली. महात्मा गांधीजींनी विरोध केला, पण ते थांबवू शकले नाही. 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. फाळणीनंतर काय झालं? लाखो लोकांचे घरदार उद्ध्वस्त झाले. 1 कोटीहून अधिक लोकांनी स्थलांतर केलं. हिंसा, दंगली, हत्याकांड, बलात्कार हे सगळे फाळणीनंतर घडले. या फाळणीनं आपल्याला स्वातंत्र्य दिलं, पण मोठं दुःखही दिलं. भारताला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष होऊन गेले, तरी आज आपला भारत देश गुलामगिरीमध्ये जगत आहे असं दिसत आहे.